मित्रांनो, कोल्हापूरची सफर सुरू आहे आणि या सफरीचा आजचा प्रवास आपल्याला घेऊन जाणार आहे थेट आपल्या मुळांपर्यंत, आपल्या संस्कृतीपर्यंत. मी सुदर्शन सुर्वे रॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करतो. आणि समोर उभा आहे सिद्धगिरी ग्रामजीवन वस्तू संग्रहालय. प्रवेशद्वाराकडे नीट पहा. ही एखाद्या पुराण काळातील गोय शिरतोय असा भास देणारी रचना आहे. क्षणातच काळ बदलतो. आता आपण प्रवेश करतोय. आपण म्युझियममध्ये आलो. आता आपण एक एक करत बघत जाऊया. आपली संस्कृती हे सगळं या म्युझियममध्ये दाखवले. सर्व काही आपल्यामध्ये, सर्व पहिल्या काळातलं सर्व एकूण एक या म्युझियममध्ये बनवले. आपण एक एक करून सावकाश बघत जाऊया. पतंजली, गोनद गावचे रहिवासी, भारतीय श्रेष्ठ मानसशास्त्रज्ञ, योगदर्शनाचे प्रणेते. वेदव्यास, सनातन धर्माचे परमाचार्य व प्रवक्ते. वेदांचे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद असे 4 विभाग केल्यामुळे त्यांना वेदव्यास म्हणतात. 1,00,000 श्लोकांचे महाभारत त्यांनी रचले असून त्यामध्ये भगवद्गीतेचा समावेश आहे. त्यांचे डोळे इतके बोलके आहेत की क्षणभर वाटतं हे आपल्याशी संवाद साधतायत. ऋषीमुनी हे फक्त पुतळे नाहीत, हे भारताच्या बुद्धीचे, संस्काराचे आणि संशोधनाचे प्रतीक आहेत. नारद, वाल्मिकी, व्यास, कपिलमुनी, पाणिनी, पतंजली, चरक, सुश्रुत, आर्यभट, चाणक्य, कणाद, गार्गी, मैत्रेयी, भास्कराचार्य, वराहमिहिर, शंकराचार्य. शास्त्र, गणित, खगोल, आयुर्वेदिक, ज्योतिष, भारताने जगाला दिलेले सगळं ज्ञान इथे शिल्पात जिवंत केलंय. शबरी, सुरपाल, बालकृष्ण. डॉक्टर आहेत. आधीचे डॉक्टर कसं तपासत होते? फरास औषध बनवायला लागले. ते औषध कसं बनवायचं ते शिकवा लागले त्यांना. पोस्टमॉर्टम पहिल्या कसं पोस्टमॉर्टम. उभय भारती, आद्य शंकराचार्य व बिहारमधील त्या काळातले महान विद्वान मंडन मिश्रा यांच्यात जो वादविवाद झाला त्या शंकराचार्य विजयी झाले. या वादविवाद सभेची सर्व सूत्रे मंडन मिश्राच्या पत्नीने उभय भारतीने स्वीकारली होती. भास्कराचार्य महान ज्योतिषशास्त्रज्ञ. सिद्धांत शिरोमणी या नावाचा ग्रंथ असून त्यांच्या पहिल्या भागाचे नाव लीलावती आहे. आता आपण ऋषींच्या गुहेतून बाहेर आलोय आणि समोर उघडतंय खऱ्या अर्थानं भारतीय गाव. दगडकाम करणारे समोर बघा, मोठ आहे, मोठ तिथे बघा, मोठ. आणि पुढे नांगरणी. असे मोठ बोललो ते मोठ, हे नांगरणी करतायत. ती एक समोर दिसते ते कोळपणी. सर्व शेतीची सर्व ही पद्धत, जुनी पद्धत. नांगरणी सुरू आहे. पेरणी, लावणी, निंदणी, कापणी, झोडपणी, मळणी. विहिरीवर राहट फिरतोय, पाणी शेताकडे वाहतंय.
याचं छोटंसं झोपडं मला आमच्या जमातीत दिसतोय. आता जरा इकडे पहा, मातीचं मोकळं पटांगण आणि मुलांचा घोळका जमलाय. वट्याचा खेळ बघा. पोरं अशी खेळायची. आताची पोरं कॉम्प्युटरवर बटणं मारून किंवा मोबाईलवर बटणं मारून गेम खेळतात. असे खेळ आता अदृश्य झाले. चिंचा पाडते. इथं सुरू आहे विटी दांडूचा खेळ. एका छोट्याशा विटीला दांड्याने उडवलं जात आहे. सगळ्यांचे डोळे हवेत उडणाऱ्या विटीकडे खेळले आहेत. कोणी झेल घेण्यासाठी पळतोय, कोणी ओरडतोय, आली आली पकड. ना बॅट ना स्टंप ना मैदानाचे नियम, तरी हा खेळ शिकवतो डोळ्यांचा नेम, हाताची पकड, चपळता आणि एकमेकाशी जुळून घेणं. पानवटा पहिलं असं गावी विहीर पाणी काढलं जायचं आणि असं. आता पुढे चला. सोनार, लोहार, सुतार, कुंभार, न्हावी, परीट, शिंपी, तांबट, तेली, कासार, विणकर, धनगर, प्रत्येकाचं घर, प्रत्येकाचं काम पाहूया. ही होती बलुतेदारी व्यवस्था, जिथे पैसा नव्हता केंद्रस्थानी, तरी माणूस होता. आता आपण कनेरी मठातल्या अशा ठिकाणी आलो आहे जिथे खेडेगाव पूर्णपणे वसलं आहे. प्रत्येक जाती जमातीची कशी माणसं होती, कसे राहायचे, हे सर्व या खेड्यात बसलेलं आहे. ते आपण आता पाहणार आहोत. चला मग. कुठल्या पण गावात शिरल्यावर इकडचं देवस्थान महत्त्वाचं असतं. तसंच आपण इथे आलो आहोत आणि पहिलं आपण घेणार आहोत विठ्ठलाचं दर्शन. देवळात आलो की काय लागतं, फुलं लागतात. आणि फुलं म्हटल्यावर काय वाटणार, माळी. हे माळी समाज. बैलगाडीचा उपयोग केला, असा शिश्वाचा उपयोग केला. लोहार गोट्या छत्री दुरुस्त करणारा. एक तांबट समाज, म्हणजे आपण कलई करतो ना भांडणा. पहिले आपण जे गाद्या करायचो ते कापूस पिंजरा आहे. आता रेडीमेड गाद्या बनतात, पण हे समाज तेव्हा काही महत्त्वाचे होते. ही या घरात दिसते ती जुन्या जमान्यातली गाडी. आताची आपली सायकल, म्हणजे ही जुन्यामध्ये गाडी. बघा हे आता समोर आहे ना, ते आंधळी कोशिंबीर, म्हणजे आताची लपालपी. कोंबडी, कासार आहे. विणकर दोरीवर मृदू उड्या मारते.
तेलीघर. वाणी. असं पहिला आपण इथे बाजार भरतो, आठवडी बाजार, तसा हा त्या काळचा बाजार. बार्बर समाज म्हणजे न्हावी. पहिले असे घरोघरी जाऊन दाढी आणि केस कापायचे. आता खूप सारे सलून झालेत, पण हा समाज आताही महत्त्वाचा आहे. शेवया. हा शेवया करणाऱ्या स्त्रिया दाखवल्या आहेत. कोकणात अशा खूप साऱ्या नारळाच्या शेवया पहिल्या काय केल्या जायच्या आणि नारळाच्या पाकाबद्दल म्हणजे नारळाचा रस असतो त्याच्यावर शेवया खायचे. पण जवळजवळ आता मी कोकणातला आहे, पण हे शेवया आता कोकणातसुद्धा मिळायचे झाले. हे एकदा कधी कुठे मिळालं तर खाऊन नक्की बघा. खूप चांगली टेस्ट असते त्यांची त्या शेवया करण्यास स्त्रिया. नारळ सोडणी. इथे पहा गावाची चावडी. पंचायत बसली आहे, न्यायनिवाडा सुरू आहे. सोमवार कट्टा, कुस्तीचा आखाडा. इथे शरीर घडतं आणि इथेच माणूस घडतो. गुरुड. गुराव. कोरवी. आठ छल्लस तरी खेळलंय कोणी? चर्मका. चर्मका चर्मकार समाज. पाथरत. कोळी. कोळी.
गाडी फोटो काढ चाकाचा खेळ मखाली पखाली बरीचं का परीचं वॉटर कॅरियर खेळ डोंबाराचा खेळ डोंबारी पडदा आहे काय ही काय माकड समोर आहे उभं राहा. पालखी गावात पालखी आली आहे. ढोल ताशांचा गजर सुरू आहे. पालखीची जागा स्वच्छ पाण्याने धुतली जाते. तुतारीचा नाद जयघोष होतोय. गावात उत्साहाचे वातावरण आहे. ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. मावळला करून खरोखर उभा आहे. आता आपण जत्रेत आलोय. फुगेवाला, जिलेबीवाला, बांगड्या, गजरे, खेळणी, वासुदेव, बहुरूपी, डोंबारी, पोपट ज्योतिष सांगतोय. रामलीला सुरू आहे. हे सगळं पाहताना जाणवतं गाव म्हणजे उत्सवाचं नाव होतं.
पहिल्याचा फोटो व्हिडिओ. नाही बाळ फोटो काढा नाही. नारळवाडी नारळ. जिलेबीवाला जिलेबीवाला जिलेबी बाई. असं तो बाजार आहे. बाजार भरला आहे. खरेदी करायला लागायचं ना पहिलं, तसा बाजार भरायचं. आता आठवडी बाजार भरतात. तर बाजार आहे. हा, कोळी पण खातोय बघा. आंबा, कोकणातला आंबा, हापूस आंबा, फळांचा राजा. हे असल्याशिवाय बाजार पूर्ण कसं होणार. चादर स्वस्त आहे. तिकडे पहा वारी चालली आहे. टाळ मृदुंगाचा गजर, विठ्ठल नामाचा जयघोष. मूर्ती इतक्या जिवंत वाटतात की खरं खोटं हात लावल्याशिवाय कळत नाही. आजी काय वळते का तरी वाटते. लिंगाड वळी विकणारी बाई. टोपीवाला टोपीवाला. काय करतोय बा. डोळ्यात गाणी काढतोय.
परत नंबू आहे खाली जाऊया आता खाली खाली वर खाली खाली वर. आता पण ना इकडे एक कासार बघा बांगड्या बांगड्या. इथे बांगड्या विकणार आहे. चला आता पुढे जाऊया. पिकनिकले पोराले लहान लहान पोराले पिकनिकला. इथे लाकडी वस्तू स्वयंपाक घरातले विकणार आहे. नंतर बांगड्या विकणारा एक छोटासा मुलगा पण आहे. कासार समाज बांगडा इतकं कासार समाज पोरं धावत आहेत सर्वस्वी वस्तू. तांब्याचं ते विकणारा तांब्या पिठाची भांडी. बघा, किती रुपये किती वाई बोलतो 4 रुपये तर 400 तेव्हा काही 4 रुपये असेल ते 4 आणि असणार. ते बघूया. नंतर इथे जुन्या काळातला ट्रंक म्हणजे आता बॅग आहे रंग विकतायत. लावली हो पहिला ती नको आहे बाबा ती दे. हां नंतर ते फोटो फ्रेम बनवणार आहे. फोटो फ्रेम बनवत आहे बाबा. लावली किंवा फ्रेम करतोय तयार. बाबा गाडी लहान मुलांसाठी खेळणी बाबा गाडी बाबा गाडी बाबा सर्व गाडी. मुलं बघतात पण हे खेळणी कोणतं आहे. बाबा गाडी घोडा गाडी. पोरगा खुश. स्वीट्स इथे नंतर सर्वांच्या आवडीचे गोड पदार्थ विकणार आहे. काजू कतली चकली मूर्त्या मूर्त्या विकणार आहे. चांदीच्या तांबा पितळेची भांडी आहेत. तांबा पितळेची भांडी आहेत ती सर्व. मूर्त्या आहेत. एक मुलगा शिवपिंडी घेतोय. एक मुलगा शिवपिंडी घेतोय. कुठली आवडली हो बाई आईला. समय विकते तांब्याची समय. इथे दागिने विकणार आहे. 4-5 दागिने घेतात पाण्याची. नंतर इथे हळद कुंकू वगैरे मंदिरासाठी पूजेचे साहित्य आहे सर्व. कांतारा. आता पण शिव मंदिर पाहिलं चालू आहे. प्राचीन शिव मंदिर सिद्धगिरी मठातलं. चला 2 बाजूला हत्ती आणि हा रोड. चला समोर नंदी आणि पिंडीवर उभा असलेला 25 फूट उंच भगवान शंकर. इथं आल्यावर शब्द थांबतात आणि मन शांत होतं. महादेव सुंदर महादेव आपले किती मोठे नंदी. येत बघा पण दर्शनाला जाऊया. आता आपण या सगळ्या गजबजाटातून बाहेर आलो आहे आणि समोर उभं आहे घनदाट अभयारण्यातलं सिद्धेश्वर शिव मंदिर. दगडात कोरलेलं हेमाडपंथी शिल्पकलेचं भव्य मंदिर.
सिद्धगिरी मठातलं हे प्राचीन शिवमंदिर. मित्रांनो, आज आपण कन्हेरी मठात फक्त फिरलो नाही, आज आपण स्वतःमध्ये डोकावून पाहिलं. ही माती, हे कष्ट, हे संस्कार यातूनच भारत घडला. कन्हेरी मठ म्हणजे फक्त इतिहास पाहण्याचं ठिकाण नाही, इथे येऊन आपली आपण ओळख नव्याने समजून घेतो. असा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अशा अस्सल संस्कृतीशी जोडलेल्या प्रवासासाठी सुरू चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन प्रवासात नवीन अनुभवासह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.